कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक परीक्षेत मोठा गोंधळ झाला। संगणक आणि कीबोर्डमध्ये बिघाड झाला। कल्याण एपीएमसीत 500 उमेदवारांचा ठिय्या होता, तर संस्था आणि अधिकाऱ्यांचे कानावर मात्र हात असल्याचं या सगळ्या प्रकरणानंतर पाहायला मिळालं। तर कल्याण एपीएमसीत 500 उमेदवारांनी ठिय्या आंदोलन केलं। संस्था आणि अधिकाऱ्यांचे मात्र या सगळ्यानंतरही काहीही यावरती स्पष्टीकरण नव्हतं। कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक परीक्षेत मोठा गोंधळ झाला। जो व्यक्ती आधी एवढा म्हणजे एक आवेशात होता तो रिटर्न आला, लिटरली ते शेळी झाली होती का, तर त्याला सांगितलं की तुला जर उद्या जॉबला लागला तुला कॅरेक्टर सर्टिफिकेट भेटणार नाही, तुझ्यावर आम्ही कारवाई करू। तो मुलगा बॅकआउट झाला कारण इंडिव्हिज्युअली त्याचं खूप नुकसान होतं। आणि दुसरी गोष्ट राहिली, मला शॉर्टली 1-2 मिनिटं फक्त, की एवढं भयंकर यांचं मॅनेजमेंट आहे ना। फी तुम्ही घेतली ती टीसीएस लेवलची घेतलेली आहे। टीसीएस लेवलला 1000 रुपयाच्या फी मध्ये एलपीसीची मी स्किल टेस्ट दिले, फर्स्ट क्लास मॅनेजमेंट। तिथेही फेल झाली मुले, तिथेही 20-30% मुलं फेल होतात। तिथे असं हे होत नाही। त्याचं कारण काय की हे मॅनेजमेंट। जी मुलं फर्स्ट गेली तरी ऑब्व्हियसली त्यांच्या सीट्स चूज केल्या आणि मग नंतरच्या मुलांसोबत थोडं इनजस्टिस झालाय। सेकंड थिंग, तर मग लॉगिन टाइमआउट नाही झालं, प्रत्येक जण आपापली लॉगिन करून प्रॅक्टिस करत होता। थर्ड, स्क्रीनवर कर्सर विजिबल नव्हता म्हणून आम्हाला माहिती नव्हतं की आमचा कर्सर स्पेस देऊन आहे की आधी आहे। आणि मग फोर्थ थिंग, तर मग कीबोर्डचा इश्यू, कीबोर्ड वर होतं, आमच्या बॉडी लेंथला नव्हतं। असे भरपूर इश्यूज होते ज्याच्यामुळे मेंटल स्टेट थोडी खराब झाली। इथे वरती विचारपूस केली तर वरच्या एका माणसाने आम्हाला सांगितलं की अजून आम्ही बोर्ड दिलेत, आम्ही आज रात्री बोर्ड लावणार आहोत। मला एकच खूप आदराने सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे, प्रशासनाला आणि न्यायपालिकेला, सगळ्यांवर आमचा विश्वास आहे। आमच्या विद्यार्थ्यांची अशी प्रत्येक वेळेला का विडंबना होते? आम्ही सामान्य माणसांनी कोणाकडे जायचं? या सगळ्यांना न्याय देण्याचं काम करा, एवढीच विनंती आहे।